4 षटकांवरती जातात. संध्याकाळच्या सतत सामने 3 षटकांवरती जातात, परंतु चाफेवाडी चषकाने हे सातत्य राखलं आणि पहिल्या दिवसापासून 6-6 षटकांचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवा. राजदीप आणि एका बाजूला जितू, हे दोन फलंदाजांची जोडी, तर गोलंदाजी मार्क वरती एक्स्ट्रा खेळाडू द्या. दातिवरे संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये प्लीज. करूया सुरुवात आजच्या दिवसाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन. माझे स्वर्गवासी वडील यांना पुण्य स्मरण करून मी उत्कर्ष पाटील तुमच्या साथीने जोडतोय. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती रितेश निजाई तयार. पहिलाच बॉल पंचांकडे लाऊड अपील. पंचाने त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही. स्टम्प्सला सोडणारी लाईन होती. आता डॉट बॉलने इथून सुरुवात होते. वेळेचा विचार केला तर 11:22 याच्या चौथ्या दिवसाला सुरुवात होते. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि पहिलाच बॉल रितेश निजाई यांचा अचूक राहिला. फलंदाज एका बाजूला राजदीप, त्यांच्या साथीने जितू, आमच्या साथीने गुणलेखक हर्ष पाटील. एक चांगले इन्स्टाचं पेज त्यांचं तुम्ही पाहिलं असेल तर खूप चांगला व्हिडिओ ते एडिट करतात सध्या. सफाळ्याचे अनेक क्रिकेटर्सला ज्यांनी व्हायरल केलंय इन्स्टाच्या माध्यमातून. बंटी देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले क्रिकेटपटू. डीबीएनची देखील टीम आहे. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल डॉट बॉल न सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रितेश तयार. यावेळेला कट केलाय, फटका खेळलाय जरूर. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू आहेत, त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं. तुर्ताच मिळते ती म्हणजेच सिंगल आणि या सिंगलनं श्री गणेशा झाला तो म्हणजेच बॅटिंग करत असताना चटाळे या संघाचा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत बघा. खूप चांगला चेंडू होता. आतमध्ये येणारा बॉल, त्याच्यावरती स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक थोडेसे दिसले. चेंडू अंगावरती जाऊन आदळला आणि तदनंतर थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळाली, परंतु सावरले स्वतःला. 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 1. रितेश निजाई एक चांगला गोलंदाज. सातत्यानं एक चांगली गोलंदाजी म्हणून नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा मुख्य खेळपट्टीवरती आणि पॉवर प्ले मध्ये कशी कंजूसीनं गोलंदाजी करावी हे रितेशनं अनेक वेळा दाखवलंय. आता सध्या तोच आपल्याला पाहायला मिळतोय दातिवरे संघाकडनं. चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, अगदी यॉर्कर पद्धतीचा बॉल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले जितू, डाव्या हाताचे. त्यांच्यासाठी तो चेंडू सरप्राईज राहिला. मागील 2 बॉलच्या तुलनेमध्ये गुड लाईनला स्पॉटची पिचिंग होती. यावेळेला ज्यावेळेला फलंदाज जितू आले त्यावेळेला त्यांनी लाईन और लेंथ मध्ये बदलाव केले आणि यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. पुढील बॉल गोलंदाज तयार. इथे देखील क्रॉस बॅटने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. बॉलला फील्ड करतील. तुर्ताच मिळते ती म्हणजे सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. चाफेवाडी चषक 2026 सफाळे धमाका. संपूर्ण सफाळे संघ, सफाळे क्रिकेटमधील जे संघ आहेत ते एकंदरीत तुम्हाला 5 दिवस खेळताना बघायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, एक चांगलं व्यासपीठ आहे. सफाळे म्हटलं की अनेक मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, त्यातीलच ही अग्रनामांकित स्पर्धा म्हणजेच चाफेवाडी चषक. पुढचा बॉल, बॅटची कड आणि बॉल तिथे आपण पाहतायत लॉंग स्टॉपला होता. खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू पुढे आले आणि त्या बॉलला फील्ड केलं. धावांची गती तपासून पाहिली तर आता 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन. तिथे शॉर्ट फाईन लेग मध्ये आता सध्या आपण यश यांना पाहतायत. आता सध्या डाव्या हाताचे फलंदाज आले, ज्या अनुषंगाने आपण पाहतात ते गली पॉइंट वरती आलेत. यश, अक्षय पाटील आणि प्रणय पाटील यांचे अगदी जिवलग मित्र म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत यश, बॉलला फील्ड करतील. तुर्ताच मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक पहिला इथे संपलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. हर्ष पाटील आम्हाला दर्शवतात की 4 धावा जरी सुरुवात शांत असली, 4 धावा जरी असल्या तरी त्या बिनबाद आहेत. ही जमेची बाजू आहे बॅटिंग टीम चताळेकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती लागले 4. घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका. बघत राहा चाफेवाडी चषक. ऐकूया डिस्क जॉकीला. सपन
कोणाचा ग परलाय, सपान कोणाचा ग परलाय. स्वप्नानं आईली एक विरमाय, स्वप्नानं आईली एक विरमाय. साऱ्यांचा भरोसा नशिबाव माझा तुझ्यावर भरोसा, साऱ्यांचा भरोसा नशिबाव. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेला आपण पाहतात यश दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकात चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, लॉंग स्टॉपला शॉट फाईन लेग मध्ये. आता गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिलाच बॉल, चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवला. फलंदाज जितू थोडेसे त्रस्त दिसत आहेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ केलाय त्यांनी. ऍक्शन रिप्ले आपण पाहतात. वाईडिश यॉर्कर पद्धतीचा चेंडू, अतिशय खूप चांगल्या पद्धतीने ही लाईनवर ले. गोलंदाज तयार. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलने आता धावसंख्या स्थिर झाले. 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. 6 षटकांचा क्रिकेट आणि गुड शॉटचे चेंडू. चांगलं टायमिंग केलं तर बॉल सीमारेषेच्या बाहेर, हे आपण पाहिलं मागील 3 दिवसात. परंतु इथून काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. नाव आहे यश, काय गोलंदाजी करतायत. दातिवरेचा एक दिग्गज युवा असा गोलंदाज पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या बॉलला जिथे गोलंदाजी केली त्याच बॉलला पुढे अविरत ठेवलंय. इथे देखील फटका तर खेळलाय जरूर. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतील, बॉलला फील्ड करतील. तुर्तास मिळते सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावांची गती आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 5. 4 बॉलचा खेळ संपला, 5 धावा. संपूर्ण सफाळ्यातून आगरी प्रीमियर लीगच्या ऑप्शनकडे देखील लक्ष असेल आता प्रत्येकाचं. जे आगरी बांधव आहेत आणि क्रिकेटचा फॉर्म त्यांनी तो ऑप्शनचा फॉर्म भरला होता, तो आज ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ऑप्शन मध्ये आज कोणाची वर्णी कुठे लागेल आता आमच्या साथीन हर्ष देखील आहेत, तेही बघतायत. एक चांगले क्रिकेटपटू आहेत, इमर्जिंग प्लेयर, युवा खेळाडू. प्रतिभा त्यांच्याकडे देखील चांगली आहे. 4 बॉलचा खेळ संपला आणि 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. या षटकात फक्त आणि फक्त 1 रन खर्च केली ती म्हणजेच यशनं. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल. या वेळेला वेग प्रचंड ठेवला, खूप चांगला वेग, वेगावरती स्वार आणि येतोय डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचली 5 वरती. ऍक्शन रिप्ले बॉल पडल्यानंतर बाहेरच्याच बाजूनं निघणारा राहिला आणि फलंदाजासाठी थोडंसं टेन्शन वाढलं. या वेळेला ऑन साइडला फटका बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे इझिली डन, टेकन. फलंदाज बाद, गॉन. मंदिरात मृदुंगाची थाप बनी देही माझ्या विठुमाय बाप. तारची फळांच्या संग विठुनामात दंग. नादनवी उधळला गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात चाफेवाडी चषक आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना, ज्यामध्ये आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला. 5 वरती 1 धक्का लागला आणि आता वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता रितेश निजाई हे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. नुकताच 1 गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दाखल झालेत, ते म्हणजेच जिग्नेश. जितू 3 बॉलचा खेळ त्यांनी केला, 7 बॉलचा खेळ त्यांनी केला. 3 धावा त्यांच्या बॅटमधनं आलेत आणि ते जितू आता स्ट्रायकिंग एंडला. या षटकातील पुढील बॉल. याही वेळेला फटका तर जरूर खेळला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रितेश निजाई वेगानं आलेत, परंतु इथून 2 धावा सहज रीतीनं परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 आता 7 रन. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि या 3ऱ्या षटकात पहिल्याच बॉलवरती रितेशच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जितू 8 बॉल मध्ये 5 रन. आता सिंगल डबल या खेळाला प्राधान्य देत त्यांनी या खेळाला पुढे नेण्याचं काम केलंय, परंतु 3रं षटक आहे म्हणजेच धावा आता इथून तुम्हाला थोड्याशा जमवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल. या वेळेला फटका चांगला आहे. रक्षक आहेत, फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलाय. निरंजन पाटीलचं तिथे षटकार आहे का? येस, ऑल राईट, हा षटकार आहे आणि धावसंख्या आता 6 ने फ्लाय होईल
आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 13 वरती. जितून चांगल्या बॉलची सन्मान पहिल्या षटकापासून करत आले आणि तदनंतर तिसऱ्या षटकात थोडासा त्यांच्या रेंज मधला बॉल जो हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती आक्रमण केलं आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. आता धावसंख्या 13. रितेश निजाई संघाचा एक महत्वाचा गोलंदाज आणि त्याच्याच वरती आक्रमण सध्या केलंय. फटका चांगला खेळला जिथे डाव्या हाताच्या फलंदाजानं ऑन साइडला ज्या वेळेला फटका खेळला खऱ्या अर्थानं सुरेश रैना यांची आठवण झाली, युवराज सिंगची आठवण झाली या फटक्यानं. धावसंख्या 13. या षटकातील पुढील बॉल रितेश निजाई यांना आपण पाहतायत. दातिवरेकडनं एक खूप चांगले गोलंदाज म्हणून अनेक वेळा कामगिरी केले. सफाळे प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचं गोलंदाजीचं पृथक्करण चांगलं राहिलं. राईट हँड ओव्हर द स्टंप्स पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं. आता वेग चांगला होता या बॉल मध्ये जिथे जितून मागील बॉलवरती षटकार मारला आता त्या बॉलचं उत्तर दिलं या तिसऱ्या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती 2 रन ऍक्शन रिप्ले जर तपासून पाहिला तर बॉल पडल्यानंतर आणखीन शरीराच्याच बाजूनं वेध घेणारा राहिला. त्या अनुषंगाने नाही व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन करू शकले. पूर्णतः बीट होत असताना 13 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपला. रितेश निजाई यांना आपण पाहताय. पहिल्या इनिंगचा खेळ टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतात प्रथमतः स्वीकारली गोलंदाजी आणि गोलंदाजी स्वीकारल्यानंतर आतापर्यंत मी म्हणेन की डॉमिनेट करत आहेत प्रतिस्पर्धी संघ चटाळे यांच्यावरती. कारण एक षटकार जरी आला तरी देखील तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या फलकावरती 13 आहेत. बॉलचा खेळ झाला 3 म्हणजेच 15 बॉल संपलेत. आता देखील फटका खेळला बिटवीन द गॅप. बॉल चालला अलॉंग दी कार्पेट. युवा नगरसेवक अर्थातच राहुल पाटील यांच्या कटआउट्सला सलामी देणारा हा चौकार. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलावणं जणू साईनं. धावसंख्या फलकावरती या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 17. आता खऱ्या अर्थाने आपण पाहतात धावफलकाला सुरुवात होते. धावा यायला लागलेत. गोलंदाज तयार. जितू यांच्या बॅटमधनं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिसजत झालं जिथे कॅच टिपणं गरजेचं होतं. जो फलंदाज जितू ज्याच्या बॅटमधनं धावा यायला लागल्यात. एक संधी मिळाली होती परंतु क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे बीट झाले. आता बॉलचा खेळ झालाय 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 18 धावा. चाफेवाडी चषक 20-26 सफाळा धमाका म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. संपूर्ण सफाळ्यातले संघ या स्पर्धेमध्ये 5 दिवस आपला नशीब आजमावताना बघायला मिळतील आणि प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावरती कुणाचं नाव लिहिलं जाईल या सगळ्या गोष्टी आहेत. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 18. अगदी शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती जिग्नेशच्या बॅट मधनं शंखनाथ आलाय षटकार आणि धावसंख्या 6 आता फ्लाय होईल 24. बघा इथे आपण पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून जो क्वालिफाय झालेला संघ आहे त्यांच्यासाठी 2-2 ऑल इंडिया ओपन आयकॉन होते परंतु जो आज पालघर डहाणू गट कॅन्सल झाला असल्या कारणाने ते आयकॉन देखील इथून कॅन्सल असतील. याही सगळ्यांनी लक्षात घ्या. म्हणजेच जे संघ आपण क्वालिफाय झालेत तेच संघ इथे खेळताना बघायला मिळतील. आयकॉन हे कॅन्सल झालेले आहेत. जे प्रेक्षक लाईव्ह असतील जो संघ क्वालिफाय झालाय त्यांना हा मेसेज आहे. आपण आयकॉन ही पद्धत ठेवली होती. आयकॉन सिस्टम ठेवली होती. ती आयकॉन सिस्टम इथे नसणार आहे कारण आजच्या दिवसातील पालघर डहाणू हा कॅन्सल झाला असल्या कारणाने आपण ते आयकॉन इथे ठेवणार नाही आहोत. उमेश घरत साहेबांचं इथे स्वागत होत आहे. चाफेवाडी चषकाचे आयोजक म्हणून त्यांची देखील खूप महत्वाची भूमिका असते आणि तेच उमेश घरत सर या सत्रामध्ये जोडतात. आजचा पहिलाच सामना. पहिल्या सामन्यामध्ये षटक क्रमांक 3चा खेळ संपला पहिल्या डावात आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा ह्या सध्या धावफलकावरती आहेत. दुसरं षटक ज्यानं कमालीचं हाताळलं तोच गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतोय. दाखल झालाय आता या 4थ्या षटकात. एका बाजूला जिग्नेश आक्रमकतेचं स्वरूप. पहिल्याच बॉलवरती त्यानं विध्वंसक फटका खेळला आणि धावसंख्या तिथे 6 उभ्या केल्या. म्हणजेच आता 24 रन या फलकावरती आहेत. येणारे 18 बॉल मध्ये किमान 25-30 रन आल्या तर 55-60 या धावा बघायला आवडतील. बिटवीन द गॅप काय फटका खेळलाय. अतिशय सुंदर नेत्रदीपक फटका निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 कारल्याचे डोंगराला ग चैताचे महिन्याला ग कारल्याचे डोंगराला ग चैताचे
टोटली क्लास. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. चेंडू शरीरापासून दूर होता, शफल झाले, बॉल पर्यंत पोहोचले आणि तदनंतर दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध अगदी आपण पाहतायत शॉट पॉइंटला खेळाडू होते, त्यांना बीट करत पॉइंटला बॉलला ढकललं. चौकार. इथे देखील तोच फटका खेळायचा होता. आता यष्टीरक्षकांकडनं झाली चूक आणि या धावसंख्या 1 न आकार घेईल आणि या धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आतापर्यंत 29 धावा. 29 धावा या धावफलकावरती आहेत. बॉलचा खेळ झालाय. 2 येणारे 4 बॉल तेवढेच महत्वपूर्ण या षटकातील. मागील षटकामध्ये ज्यानं आपला दबदबा निर्माण केला मुख्य खेळपट्टीवरती फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला तो यश या षटकात पहिल्याच बॉलवरती त्याच्या विपक्षात शोधला चौकार आणि तदनंतर आता चौकारानंतर सिंगल डबल याही खेळाला महत्व दिलं. धावसंख्या 29. या षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा काय फटका केलाय. अतिशय सुंदर. जिग्नेश सांगतात की डगआउट मधून आम्ही सेट होऊन आलेत. बॉल चाललाय सीमारेषा फाडत आउटफील्डला चिरत. 4. मनोभक्ती भावन पूजितो आई तुला कापूर दुपारती साकार स्वप्न मनीच मागन मानताव तुझेच चरणाशी. ये गहाकेला धाव माझे आहे तुझ सांभाळ कर माझे आहे सदा राहो कृपा तुझी आमावरी. डीबीएन लाईव्हचं देखील कौतुक करावं लागेल. काय पद्धतीनं ज्यांनी आता कोणी सांगणार नाही की आपण अगदी आपल्या सफाई विभागातली स्पर्धा बघतो, ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल मॅचेस होतात त्या पद्धतीनं स्पर्धा दाखवली जाते. डीबीएन मीडिया जो मी मगाशी उल्लेख केला, विरार नारंगी पासून वानखेडे पर्यंतचा प्रवास आहे देखील सोपा नव्हता आणि तो प्रवास त्यांनी गाठला. आज ब्रँड झालेत संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि ते डीबीएन मीडिया आज आमच्या साथीने आहेत. ज्या वेळेला तुम्ही चाफेवाडीची चषक बघणार त्यावेळेला क्वालिटीज बघणार आणि त्यावेळेला तुम्ही डीबीएन मीडियाला पाहता प्रत्येक वर्षी. धावसंख्या आता 33. पहिली 2 षटकं कशी होती काय होती मला माहिती नसून जिग्नेश सांगतात की येणारी जी षटकं माझ्या हातात आहेत त्यांच्यावरती मी धावा उभ्या करणार त्याही खोऱ्यानं आणि सध्या आपण पाहतात 2 बॉलमध्ये 10 रन त्यांनी उभे केलेत संघाकरिता. 33 रन. या बॉलला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली रितेश निजाई आहेत. बॉलला कॅरी करतात आणि टिपतात कॅच. फलंदाज जिग्नेश आता बॅक टू दी डगआउट. ज्यानं स्कोर कार्डला वेग दिला होता तो जिग्नेश थोडासा घाई करतोय म्हणायला हरकत नाही, कारण यानंतर देखील तुमच्याकडे जवळपास 14 बॉल होते. घाई झाली आणि आता या घाईत फलंदाज जिग्नेश बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतील. तुर्तास घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. आगरी कोळ्यांच्या हाकेला धावणाऱ्या एकविरा माऊलीला स्मरण करत असताना आमचं कॅन्डी डीजे हार्दिक किणी आमच्या साथीने जोडलेले आहेत. एक चांगले समालोचक आणि एक चांगले व्यक्ती म्हणून सातत्यानं हार्दिक किणी आपल्याला पाहायला मिळतात. याच विभागातून साधी सुरुवात आणि तदनंतर संपूर्ण सफाईला हेवा वाटेल ज्या पद्धतीने त्यांनी समालोचनातून आपला ठसा उमटवला. इथे देखील व्हाईट बॉल. आजच्या दिवसातील मी म्हणेन की हा पहिला एक्स्ट्रा बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यशच्या नावी राहिला आणि या धावसंख्या 1 न आकार घेत आता धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 34. 34 धावा. मनीष आलेत नवीन फलंदाज. एका बाजूला जितूनचा खेळ चांगला राहिला. कॅप्टन मनीष त्यांच्यासाठी खोलातला बॉल होता. क्षेत्ररक्षक रितेश निजाई वेगानं पुढे आले. तुर्ताच मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 35. 35 धावा या धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातला. जितू यांच्या बॅट मधनं खूप चांगला फटका. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार. पुढे चक्काच्या मोतोय रोड त्याचा रुबाब राजेशाही त्याचा रुबाब राजेशाही आर दादा माता शिकवतोय
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात चाफेवाडी चषक 2026 आणि आजचा या स्पर्धेचा आपण पाहतायत चौथा दिवस. 6 दिवस ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने उभी राहते. सफाई विभागातनं एक बहुचर्चित स्पर्धा. अनेक वर्ष आणि वर्ष पिढ्यानं पिढी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणेन की एकंदरीत आपण पाहतात 33-34 वर्ष या स्पर्धेला, म्हणजेच आता ही दुसऱ्या पिढीमध्ये स्पर्धा आली. जिथे ज्या वेळेला सिनियर क्रिकेटपटू होते त्यांनी मात्र हा वसा आता युवांच्या हातामध्ये दिला आणि त्यानंतर चाफेवाडी चषक अविरतपणे चालू आहे. धावसंख्या 41. 4 षटकांचा खेळ संपला आणि गोलंदाज आता निशांत हे दाखल झालेत. नवीन गोलंदाज निशांत दाखल झालेत या षटकातील. पुढील बॉल ऑन साइडला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधनं. बॉलला फील्ड करतील. तुर्ताच धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 1 आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आतापर्यंत 42 धावा. 42. 15 बॉल मध्ये 27 धाव्यांची झंझावती खेळी सटाळेतून जितू यांची. तर एका बाजूला आपण पाहतायत मनीष जे दाखल झाले त्याचं कॅप्टन म्हणून. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. लढण्यासाठी 60-65 रन या मैदानात एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. गुड शॉटचे या स्पर्धेकरिता लागणारा चेंडू खूप चांगलं जर टायमिंग तुम्ही केलं तर अगदी हेवी बॉल आहे हा. सीमारेषेच्या बाहेर सहज रीतीने आपल्याला जाताना पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती आहेत 42 आणि गोलंदाज निशांत आलेत. षटक क्रमांक 5 मध्ये स्लॉक षटकाला सुरुवात झाली. आपल्या भाषेत आणामारी आणि मारामारीचं षटक. गोलंदाज तयार. फटका इथे देखील चांगल्या खेळला जितून. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. 4. धावसंख्या फलकावरती 46. सुरुवातीचा काळ जर तपासून पाहिला तर 7 बॉल मध्ये फक्त 3 धाव्यांवरती होते जितू. आता 16 बॉल मध्ये 31. परिवर्तन स्वतःमध्ये केलं. या वेळेला पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी सांगितलं की अगदी प्लम मध्ये फलंदाज बाद होत आहेत. पायावरचा बॉल आणि त्या बॉलवरती आता फलंदाज इथे बाद होत असताना बघायला मिळाले. विकेटचं पतन. जो फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये धावा अगदी वेगाने आल्या तो फलंदाज आता या खऱ्या अर्थानं संघाची साथ सोडून चाललाय. विकेटचं पतन. 17 बॉल मध्ये 31 रन ऊर्जा देणारा राहिला चटाळी या संघाला. आणि आपण पाहतो ज्यामध्ये 2 सिक्सेस राहिले, त्यानंतर 3 चौकार आणि त्यानंतर 182च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करत असताना जितू यांना आपण पाहिलं चटाळी या संघाकडनं. फलंदाज आता बाद झालेत. ऍक्शन रिप्ले जरूर आपण पाहू शकता. खूप चांगली पंचांची भूमिका आणि आमिर सरांनी तिथे बोट उचलला. ती आपण मिडल स्टंप्सला हा बॉल इथून भेदणारा होता आणि त्या अनुषंगाने पंचांचा उचलला गेला. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 रन. 46 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना गोलंदाजी मार्क वरती निशांतनं आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल चौकार आणि त्या चौकाराचं उत्तर त्यांनी विकेटनं दिलं आणि जो फलंदाज जितू सेट होता त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवून दिले. नवीन फलंदाज किरण जे सध्या स्ट्रायकिंग एंडला दाखल झालेत. पहिलाच बॉल. खूप चांगला फटका. चेंडू चाललाय अगदी आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. बॉल नाही थांबणार. बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. यापुढील होणारा सामना जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि विपक्षात घासकोपरी. दोन्ही कॅप्टनना विनंती करीन की आपण इनिंग्स ब्रेक मध्ये या टॉस साठी. जय महाराष्ट्र चिखलपाडा विपक्षात घासकोपरी, त्यानंतर फणसपाडा विपक्षात ओम 11 जलसार आणि त्यानंतर सफाळे 11 विपक्षात निरेया फायटर. हे असे आजचे संघ 8. त्या संघांचे आभारी आहेत. चाफेवाडी चषक इथे देखील फटका तर जरूर खेळला. ऑन साइडला मिड विकेट मध्ये बॉल चाललाय वेगाने. क्षेत्ररक्षक डीप मधनं प्रोटेक्शन देतील. तुर्तास धावसंख्या 2चा प्रयत्न राहिला आणि 2 रन इथून सहज रीतीने परिपूर्ण. जे कॅप्टनने म्हटलं होतं की आम्हाला 50 ते 60 रन करायचे आहेत, त्या धाव्यांच्या मागे आता जो पाठलाग झाला तो आतापर्यंत योग्य राहिलाय. कारण 52 धावा या धावफलकावरती खूप चांगल्या पद्धतीने उभ्या केल्या. सुरुवातीचा काळ जरी डगमगत्या स्थितीचा राहिला, 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 5 रन होते आणि या वेळेला जर आपण तपासून पाहिलं
तर आता 5 षटकांचा खेळ संपत आला, त्यावेळेला धावसंख्या 52. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये. चटाळे संघ बॅटिंग करतोय. दातिवरे संघ टॉस जिंकल्यानंतर त्यांची गोलंदाजी या षटकामध्ये देखील 11 रन तर खर्च झाले, परंतु चांगलं षटक होतं. ज्यावेळेला स्लॉक षटकामध्ये तुम्ही येता त्यावेळेला 10 ते 11 रन स्वाभाविक आहेत. फलंदाज सेट झालेले असतात, त्या अनुषंगाने इथे 11 रन खर्च झालेले आहेत. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर सध्या आता 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 52 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग टीमनं. आता त्या रिव्ह्यू मध्ये काय होईल, काय घडतंय, काय बिघडतंय, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि तिथे शुभम घरत आयोजक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी जबाबदारी, संपूर्ण चाफेवाडीचं कौतुक करावं लागेल. दत्तात्रय पाटील सर असतील, महेश सर असतील, त्यानंतर आपण पाहतायत अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांचा ड्युटीचा कार्यभाग आहे. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील. प्रणय पाटील थोड्याच वेळात या स्पर्धेकडे पोहोचतील. बंटी आहेत. आगरी प्रीमियर लीगच्या ऑप्शन मध्ये हर्ष यांचं आता लक्ष अगदी लागलेलं आहे. इथे मॅच चालू आहे जरूर आहे, परंतु हर्ष सांगतात की आगरी प्रीमियर लीगला आमचं नाव कधी येते, कितीपर्यंत ती बोली लागेल, चर्चा होत असते. प्रत्येकाला वाटतं ना की एका समाजाच्या स्पर्धेसाठी, मोठ्या स्पर्धेसाठी वर्णी लागावी, चांगल्या संघामधून खेळण्याची संधी मिळावी आणि स्वतःला सिद्ध करण्याची देखील ती एक संधी असते. व्हाईट बॉल इथे आपण पाहतायत. डिसिजन चांगला घेतला. रिव्ह्यू आहे तर तो घ्यायचाच आहे. आता जवळपास शेवटचं षटक आहे, काय घरी न्यायचं आहे की काय, ज्या पद्धतीने आपण पाहतात त्यांनी उल्लेख केला की आम्हाला रिव्ह्यूची गरज आहे. तो व्हाईट बॉल मिळाला. व्हाईट बॉलनं आता 1 रन आकार घेते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 53ला 3 अशी स्थिती सध्या आपण पाहतायत. 11:22 पहिला बॉल आणि तदनंतर आता आपण पाहतायत 5 षटकांचा खेळ संपलाय. आता त्या व्हाईट बॉलनं स्कोर काढला 53 धावा. 1 बाउन्स वॉन देखील केलं. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवले. आता युट्यूबच्या जमान्यात क्रिकेट खूप सारं सुधारलं म्हणायला हरकत नाही. पारदर्शकता वाढली, सगळ्या गोष्टी काही तुमच्या समोर असतात. आज डीबीएनची टीम आपल्या साथीने अतिशय सुंदर पद्धतीने कार्यरत. या चाफ्यावाडी चषकाची शोभा ड्रोनच्या माध्यमातून त्यांचा शूट आपण पाहिलं. पुढचा बॉल ऑन साइडला. व्हाईट बॉल मिळाल्यानंतर या बॉलवरती एक बॉल क्रिकेटच्या खेळात काय करेल याचा नेम नाही आणि सध्या तेच बघायला मिळालंय. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 59 धावा. 59ला 3 चटाळे बॅटिंग करते पहिल्या इनिंग मध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे हार्दिक यांचं एक सुमधुर गीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात चाफेवाडी चषक सकाळी धमाका आणि आज या स्पर्धेचा चौथा दिवसातला पहिला सामना. एका बाजूला चटाळे विपक्षात दातिवरेने टॉस जिंकला. सुरुवातीचा काळ खडतर राहिला चटाळेसाठी, परंतु त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जे समोर चेंडू आले चांगल्या चेंडूचा सन्मान केला, खराब चेंडूंवरती आक्रमण केलं आणि आता एक चांगल्या स्कोर कार्ड कडे ते पुढे गेलेत म्हणायला हरकत नाही. 5 षटकांचा खेळ संपला. 59ला 3 अशी स्थिती. 3 बॉल मध्ये किरण यांनी 12 रन तर एका बाजूला मनीषनं सिंगल डबल स्ट्राईक रोटेशनचं काम चांगल्या पद्धतीने केलं. गोलंदाजी मार्क वरती कौशिक आलेत. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज तयार होत आहेत राऊंड डिस्टम्सनं. पहिलाच बॉल आपण पाहतात. खराब चेंडू, पंचांचा हात कमरेच्या वरती हा आलाय. बीमर. आता धावसंख्या
2 आकार घेईल सोने पे सुहागा. पुढचा बॉल फ्री हिटचा आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच किरण. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. यष्टीरक्षकाला देखील या बॉलनं बीट केलं. लॉंग स्टॉपला बॉल चालला होता त्यावेळेला दोन्ही खेळाडू धावले. अगदी शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगचे ज्यांच्या माध्यमातून फील्ड झालं. आता धावसंख्या 61 ला जाऊन पोहोचली आणि कौशिक हे गोलंदाजी मार्क वरती आहेत. आता येणारा बॉल फ्री हिटचा आहे. या फ्री हिट वरती एक मोठा फटका पाहायला मिळेल का? किरण स्ट्रायकिंग एंडला. पायावरचा बॉल, खूप चांगला चेंडू. अगदी आपण पाहतात फ्री हिटच्या बॉल वरती ज्यांनी अतिशय चांगल्या चेंडूची हाताळण केली. फेकी खराब येते आणि धावसंख्या आता इथून सगळं काही चुकीचं चाललंय. आबादुबी, फेकाफेकी आणि ज्या अनुषंगाने आता धावसंख्या या मिळतील. पळून काढल्या 2 आणि तदनंतर 6. पंचांनी हात उचललेत की यस ऑल राईट. आता षटकार म्हणजे फ्री हिट. आता जरी फटका व्यवस्थित नव्हता, फक्त ऑन साईडला धक्कललं होतं. फेकी खराब आली. फेकीनंतर यष्टीरक्षकाकडे देखील थ्रो जायला हवा होता, तो नाही आला. ऍक्शन रिप्ले, मागील बॉलवरती काय घडलं या सगळ्या गोष्टी आपण पाहताय बघा. किपरच्या हातामध्ये तो बॉल जरूर फेकला होता. किपरनं डायरेक्ट हिटचा चान्स घेतला आणि त्यावेळेला यश यांच्यासाठी लॉंग चेज राहिलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 67. 67 धावा या धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच एक. आता येणारे 5 बॉल बाकी आहेत. जिथे माइंड टोटल 55-60 होती तिला आता क्रॉस केलं. 67 वर पोहोचली आणि आता इच्छा असेल की 70-75 क्रॉस कशा होतील. यावेळेला देखील ऑन साईडला फटका खेळले. लॉंग ऑन मध्ये आहेत रितेश निजाई. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने 68 रन्स. 68 धावा या धावफलकावरती आहेत. येणारे 4 बॉल. टॉस जिंकल्यानंतर निर्णय बरोबर राहिला होता पहिल्या फक्त 2 षटकांसाठी. त्यानंतर सगळ्या काही गोष्टी बदलल्या. क्रिकेटचा खेळ बदलला आणि चटाळे संघानं आपली गुणवत्ता सिद्ध केली. या वेळेला फटका खेळलाय. जरूर क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि क्षेत्ररक्षकांनी चांगलं फील्ड देखील केलंय त्या बॉलला. आता धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आकार घेतय 2 आणि धावसंख्या 2 आकार घेत. स्कोर कार्डला धावसंख्या 70 धावा या धावफलकावरती आहेत. 70 धावा धावफलकावरती एक चांगलं स्कोर कार्ड उभं झालं. चटाळे संघ सांगेल की आम्ही सॅटिस्फाय आहोत या स्कोर कार्डनं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतात. काही क्षेत्ररक्षण केलं संघासाठी 100% समर्पण. एक रन क्रिकेटमध्ये भरपूर मायने राखते. एक रन क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते आणि सध्या तिथे 2 धावा वाचवल्या आपल्या संघाकरिता. गोलंदाज तयार कौशिक. या षटकातील पुढील बॉल. अगदी आपण पाहतात पायावरचा बॉल बिटवीन द गॅप बॉलला ढकललाय आणि बॉल चाललाय वेगानं. मिड विकेटला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. चौकार. 4 रन. ओ डार्लिंग क्लासी तू चार्मिंग पिंक लिप्स और तुझे गोरे 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 चबी चिक्स रंगाना भी फेर आहे तुलाशी फेर आहे अल्लू अर्जुन फॅन थोडे. 4 बॉलचा खेळ संपला आणि 74 धावा या धावपथकावरती आहेत. धावांचा वेग वाढत चाललाय. धावा अगदी खोऱ्याने यायला लागल्यात. जिथे आपण पाहतात फटका खेळला क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले परंतु तिथून त्या बॉलला फील्ड नाही करू शकलेत. त्या अनुषंगाने या 4 धावा ऊर्जा देणाऱ्या राहिल्या चटाईच्या आउट मध्ये आणि धावांची गती आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 74 वरती. 74 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथमतः बॅटिंग करत असताना चटाळे टॉस जिंकल्यानंतर दातिवरे संघाचे निर्णय थोडेसे काही चुकीचे राहिले की काय याही गोष्टी आहेत. गोलंदाज ज्या वेळेला सुरुवातीचा काळ खूप चांगला राहिला त्यावेळेला संपूर्णपणे दडपण होतं, प्रेशर होतं. त्यांना वगळता चटाळेनं कमबॅक केला. संघर्षाच्या काळातून गरुड झेप घेतली. पुढचा बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. जरूर सिंगल तर झाली. या सिंगलच्या साह्याने आता संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या 1 आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 75 वरती. 75 रन्स. जर षटकार आला तर 82चं टार्गेट, चौकार आला तर 80चं टार्गेट, सिंगल आला तर 77चं टार्गेट आणि विकेट आली तर 76चं टार्गेट. या सगळ्या गोष्टींचं आता 1 बॉल उत्तर देऊन जाईल. गोलंदाज तयार होतात कौशिक. या षटकातील अगदी शेवटचा फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता इथून आपण पाहतायत पंच काय दर्शवतील. महेंद्र भोईर सर आहेत तिथे. धावसंख्या आकार घेते ती म्हणजे 277 धावा धावफलकावरती लागल्या. 78 टार्गेट राहिलं या मॅचला जिंकण्याकरिता दातिवरे संघासाठी आणि या 2 रन बॅट साईड झाली होती. संपूर्णपणे ग्राउंड होत असताना 2 रन परिपूर्ण केल्या. मनीषने देखील 10 रन. तदनंतर किरणच्या 6 बॉल मध्ये 21 रन तेवढ्याच महत्वाच्या.
झोपाळ शहर तापेवाडीच्या शकाळी पावरफुल झोपाळ शहर तापेवाडी सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आमचं नियोजन नेहमीच बघा असतो तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे ग सुंदरी सुंदरी ती ओजी एकदम फाईन आणि थोडीशी डिवाईन कशी लागते बघणे आयना आणि चेहऱ्यावरती शाईन खानदानी ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड पुरा एशियाला चौथ केलं स्टाईल केलं तिच्या समोर फिक्क गोल्ड बोलायला पक्की बोल्ड खरंच खूपच सुंदर आहे सुंदरी सुंदरी तुझं नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला गासकोपरी आणि एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा. मी बंडू काशीनाथ म्हात्रे सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण त्या मॅचचा कॉइन स्पिन करावा. हॅलो, टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला हेड एका बाजूला टेल आणि म्हात्रे सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन स्पिन होईल. एका बाजूला गासकोपरी आणि एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा. आणि गासकोपरी संघाचा कॉल. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड्स. थँक्यू सो मच म्हात्रे सर, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. गासकोपरी संघाने इथून मात्र टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर या भव्य स्पर्धेमध्ये 6 षटकांचं क्रिकेट आहे. समोर जय महाराष्ट्र चिखलपाडा एक चांगला संघ आहे या सफाळी विभागातला. ज्यावेळेला तुम्ही टॉस जिंकता तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. आज सफाळी क्रिकेट तुम्ही गासकोपरीवरनं जरूर इथे आलात. सफाळ्यामध्ये ही स्पर्धा खेळत असताना ज्यावेळेला तुम्ही आलात त्यावेळेला कसं वाटलं या स्पर्धेचं आयोजन बघून? खूप काही छान वाटलं. अगोदर आम्ही ही स्पर्धा खेळलेलो आहे आणि ते क्वालिफाय पण झालेलं आम्ही, त्याबद्दल ह्या ग्राउंडचा अनुभव थोडासा फार आम्हाला आहे. काय म्हणाल, या आयोजकांचं कौतुक कसं करतील? हा आयोजन नियोजन खूप काय चांगलं असते. गेल्या वर्षी पण खूप चांगलं होतं आणि आयोजन नियोजनाबद्दल म्हटलं आयोजन नियोजन एकदम सुंदर आहे आणि इतकी भव्य टुर्नामेंट भरणं हे काही मोठं भाग्य नाही, परंतु जो आपण टुर्नामेंट भरतो त्याच्यासाठी आपला एखादा प्लेअर घडतोय याच्यासाठी मनपूर्वक आभार मानतो या चापेवाडीचा. थँक्यू सो मच. टॉस तुम्ही जिंकला असतात जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचे कर्णधार, तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. आता बॅटिंग करायची आहे. 6 षटकांचं क्रिकेट. पहिल्याच मॅचमध्ये धावसंख्या 78 लागल्या. टॉस हरल्यानंतर चटाळ देखील आपण पाहतात थोडासा सुरुवातीचा काळ अडचणीत होता, परंतु त्यांनी सावरलं. 78 रन त्यांनी केलेत. 6 षटकांचं क्रिकेट आहे. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करणार तुमच्या माध्यमातून धावा किती होतील? 70. काय म्हणाल एकंदरीत आयोजनाबद्दल? खूप चांगलं केलं दरवर्षी, ह्या वर्षी पण खूप चांगलं केलं. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅचचा ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला गासकोपरी संघानं टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः स्वीकारले गोलंदाजी आणि बॅटिंग करण्याकरिता निमंत्रण दिले ते म्हणजे जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 78 धावांचा रनचेज आहे आणि ज्यावेळेला 78 धावांचा रनचेजला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती या स्पर्धेचे प्रमुख समालोचक व्हॉइस ऑफ पालघर भूषण अर्थात प्रमोद शेडगे सरांचा ऐकूया आवाज मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच DBN मीडिया. आमचं नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल. आमचं नियोजन नेहमीच बघा असतो रॉयल.
सफाळ शहरचा भेवाडीच्या शकाय लई पॉवरफुल सफाळ शहरचा उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतात. काशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुर हुर त्या सांजेला हॅलो चेक. कधी एकटे थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण आजच्या दिवसभरामध्ये ऐकतायत. एक अपकमिंग यंग टॅलेंट, समालोचक म्हणून ज्यांची ओळख, अंडरम पासूनचा प्रवास आणि त्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये धनसारचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर मॅचच्या दिशेने 36 बॉलमध्ये 78 रनची आवश्यकता असताना पहिलाच बॉल आपण पाहिला तर वाईड बॉलच्या इशारा येत असताना वाईडने सुरुवात केली एक्स्ट्रा स्वरूपाने आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. सुरुवातीला दातिवरे टीमने दबाव आणला होता प्रतिस्पर्धी संघावर, परंतु त्यानंतर चटाळे संघाच्या बॅटरने जी अतिशय चांगली बॅटिंग केली आणि त्याच कुशल नेतृत्वावर 77 पर्यंत मजल मारली. फुलटॉस बॉल होता. हेमंत यांच्या बॅट मधून लेजंड ऑफ क्रिकेट षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. साऱ्यांना त्याच लागलंय क्रेज, फॅन फॉलोविंग वाढतंय रोज, बरोबरी कोणी करीना, ट्रेंडिंगला त्याचं नाव लई गाज. धन्यवाद हार्दिक. सध्या आज रेस्ट करत असताना पाहायला मिळत आहेत, परंतु एक अष्टपैलू कामगिरी करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. तर हार्दिक बर्थडे बॉय होते, त्यांचा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. 7 रन झालेत. 78 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तर चांगली झाली, ज्या पद्धतीने जितूने बॅटिंग केली होती आणि त्यानंतर लो फुलटॉस बॉलला अगदी नेत्रदीपक पद्धतीने ऑन साईडला फेकून दिलं षटकारासाठी. ऋतिक आणि हेमंत अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या वेळेला मात्र पंचांनी हात खुले केलेत आणि चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. नो बॉल माहिती होतं, कारण ऑन साईडला तर बॉल ट्रॅव्हल झाला नसता परफेक्ट, आणि त्यामुळे एक मास्टर माइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने हा बॉल आपण पाहिला तर बॉल सुटला होता जीतच्या हातातून आणि खूपच बिमरच्या स्वरूपात चांगली टेक्निक वापरली आणि सरळ बॉलला फक्त दिशा दिली आणि बॉलने जागा घेतली थर्ड मॅनला आणि सरळ बॉल निघून जातोय चौकारासाठी. 9+4 मिळतील 5 आणि आता आक्रमणाचा परवाना फ्री लायसन्स आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 12. दातिवरे टीम चांगला बॉल होता. फ्रीडचा बॉल आहे. जीत कदाचित विसरले आणि त्यामुळे आपण पाहू शकताय लेग बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये 2 वेळा मी पाहिलंय फ्रीडच्या बॉलवर लेग बिफोर विकेट पंचांनी दिलेल्या आणि ते सुद्धा एक मोठ्या स्पर्धेमध्ये. मात्र हा बॉल चांगला होता, अतिशय चांगला, परंतु ऑफ्टन पिचिंग पाहायला मिळालं. मिसिंग द लाईन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 78 धावांचा एक भलं मोठं लक्ष म्हणता येणार नाही. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. त्यामुळे क्रिकेटमध्ये शक्य असं भरपूर आहे, अशक्य असं काहीच नाहीये. फक्त आपला सकारात्मक दृष्टिकोन, बी पॉझिटिव्ह, खूप महत्वाची थिंकिंग असते या क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण आपण मनाने जर मैदानाच्या आतमध्ये उतरतानाच हरलो तर मैदानात कधीही जिंकता येणार नाही. त्यामुळे मनाला उभारी द्या. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटने शिकवलंय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. आता इथे गोलंदाजीवर बंदी आणली जाईल, कारण ज्या पद्धतीने 2 बिमर हाताळले डेंजरस ते सुद्धा आहेत आणि त्यामुळे पंचांनी सांगितलंय 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 15 या धावसंख्येवर. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा. गोलंदाजाला आणावं लागेल आता. पार्ट टाइम गोलंदाज की रेग्युलर गोलंदाज त्याची भरपाई भरून काढतील याकडे लक्ष असेल. सध्या आपण डीबीएन लाईव्ह वर आहोत. अतिशय चांगलं क्लॅरिटी आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट त्यांच्या डिक्शनरीमध्ये सातत्याने जपलं गेलंय. हर्ष सध्या आपण पाहतायत ज्या पद्धतीने त्यांनी अप्रतिम कालच्या दिवसात व्हिडिओ एडिटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळे रील्स सुद्धा आपण पाहू शकता त्यांच्या माध्यमातून. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद असेल.
तातिवरे टीम सध्या फॉर्मामध्ये पाहायला मिळते, कारण 2 बॉल फक्त हाताळलेत. पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर 9+4, त्यानंतर 1 रन लेग बाईज आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 9 बॉल +1 अशा पद्धतीने मात्र धावा या ठिकाणी खर्च होताना पाहायला मिळतात. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा. सामन्याचं समीकरण सोपं झालंय, कारण 2 बॉलमध्ये ऑलरेडी 15 धावा आले, तर येणाऱ्या बॉलमध्ये खूप चांगल्या धावा येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. परंतु त्यासाठी करावा लागेल गोलंदाजांना कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात. आज मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विष्णू वामन शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज या नावाने अगदी पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांना प्रेम मिळालं जगभरामध्ये. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो, सरळ बॉल निघून जाईल. जितूची मात्र यावेळेला जागा भरून काढण्यासाठी जिग्नेश येत आहेत आणि प्रणय पाटील ड्रेसिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, चापेवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा खेळाडू जर असेल तर प्लीज या. 11 प्लेयरच आहेत, त्यांच्यामुळे मात्र फक्त नावं तुम्ही सांगा. जिग्नेश यावेळेला पाहायला मिळत आहेत. स्वतः आज त्यांना चीअरअप करण्यासाठी जयेश भुईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच RPL ला त्यांचा कॉल सातत्याने असतो. ते अमोल भुईर असतील ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि ते ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. शुभेच्छा दिलेत त्यांनी सुद्धा या चटाळी टीमला. सध्या आपण पाहिलं तर हेमंत एक जुने जाणते खेळाडू आहेत आणि समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं हे त्यांनी सातत्याने आपल्या बॅटमधून दाखवलंय. एक ॲज अ विकेट किपर म्हणून सुद्धा चांगला रोल अदा करतात. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. जिग्नेश चांगली बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. लेफ्ट हँड बॅटर रितेश सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आहे. गोलंदाज जिग्नेश आपल्या बॉलिंग मार्कवर. फलंदाज रितेश लेफ्ट हँड बॅटर. त्या बॉलला लेफ्ट केलं होतं, चांगला निर्णय घेतला होता आणि पंचांकडून येतोय व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 17 वर. आतापर्यंत एक्स्ट्रा धावा खूप मोठ्या प्रमाणात खर्च केलेत आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला यावेळेला त्याचं बेनिफिट मिळत असताना आणि सामन्याचं समीकरण सोपं होत असताना पाहायला मिळतं. लाईन अँड लेंथ मेंटेन करावी लागेल या सामन्यामध्ये. या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आणि आता जिग्नेशने ही गुणवत्ता सिद्ध केले की मी रिव्हर्स स्विच हिटचा फटका या बॉलवर खेळून देणार नाही. सध्या आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॉलचा टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर टॉस झाला आणि सरळ बॉल निघून गेला. सफाळ शहरचा भिवाडी चषक लई पॉवरफुल. सफाळ शहरचा भिवाडी यांच्याकडून द्वारे केलेले फितीत क्षणचित्रे पाहायला मिळतात. अगदी सुंदर दृश्य पाहायला मिळतं. आजूबाजूला झाडे झुडपे, निसर्गरम्य असं वातावरण आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या डोंगराच्या कडा कपाऱ्यात हे मैदान आपण सध्या अनुभवतायत आणि ज्या मैदानाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, विराथन बुद्रुक आणि चापेवाडी चषक सध्या सुरू आहे. आजचा सलग 4था दिवस. खेळायचं होतं ऑफ साईडला, ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेत स्मार्ट सिंगल. महेंद्र भोईर सर आणि अमीर कारई सर यावेळेला 2 पंच पाहायला मिळत आहेत आणि अमीर कारई सरांना सुद्धा मात्र यावेळेला खरोखरच मानावं लागेल. सध्या रमजान सुरू आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतायत रोजा असतो संपूर्ण दिवसभरामध्ये रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये, ते मात्र आपण पाहू शकतात उभे राहतात. मात्र याच टेनिस बॉलने हेच शिकवलंय की संयम कसा बाळगावा. याच टेनिस बॉलचा आम्ही ऋणी का आहोत, कारण व्यवसाय मिळाला. चांगला बॉल फिरवलाय. स्टम्पच्या अगदी वरून बॉल निघून जाईल का नाही, पंचांनी मात्र यावेळेला ऑब्झर्व केलं आणि सरळ बॉल निघून जातोय लेग स्टम्पच्या बाहेरून आणि त्यामुळे पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आणि
विकेट किपरने सांगितलंय 10 सेकंदामध्ये त्यांनी सांगितलं की यस आम्हाला रिव्ह्यू हवाय. जो टायमर होता DRS चा आपण पाहतायत, तर या आपण चेक करूया. इट्स अ वाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं तर या वेळेला पाहायला मिळतं की खूपच लेग स्टंपच्या बाहेरून असं वाटलं एका क्षणाला की जेव्हा बॉल डिलिव्हर झाला, बॉल स्किट झाला, त्यावेळेला असं वाटलं की लेग स्टंपला बॉल या वेळेला मिस करून गेलाय, परंतु खूपच लेग स्टंपच्या बाहेर होता. तिथून बॉल थोडासा नंतर टर्न झाला आणि या वेळेला आपण पाहिला तर इथे व्हाईट बॉलचा इशारा. रिव्ह्यू तुमचा जो होता तो लॉस्ट झालेला आहे. आता रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. 19-0 78 धावांचा पाठलाग करताना चांगली रणनीती आतापर्यंत आखली गेले. शॉट ऑफ प्लेन बॉल होता ऑन साइडला. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टायलिश शॉट प्रीतीच्या बॅट मधून. अप्रतिम पिकअप शॉट, चौकार, 4 रन. अशी बनवले पावर राहुल पाटील रणजित निंबाळकर ही दोस्ती आज रामर. राहुल पाटील रणजित निंबाळकर ही दोस्ती आज रामर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतायत. 11-22 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि त्यानंतरचा प्रवास आजच्या दिवसाचा पाहायला मिळाला. 23-0. रितेश सध्या 3 बॉलमध्ये 5 आणि त्यानंतर 7 बॉलमध्ये 12. बंडू मात्रे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विठ्ठलवाडी या ठिकाणाहून उपस्थित आहेत. क्रिकेटवरचा अफाट प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. दरवर्षी ते भेट देतात या स्पर्धेला. महेशजी घरत आमच्या व्यासपीठावर आहे सकाळच्या 17 पासून. निरंजन पाटील यांना आपण पाहिलं सकाळच्या 17 पासून अगदी ते उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर हर्ष घरतला आपण पाहतायत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. प्रणय पाटील स्वतः, शुभम घरत यांना आपण पाहू शकतायत. अक्षय पाटील सध्या मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील. कालच्या दिवसात दत्तात्रय पाटील साहेब होते, दशरथजी घरत साहेब पाहायला मिळाले, कैलासजी घरत साहेब पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. चंद्रकांत पाटील, जगदीशजी पाटील ऑन साइडला. खूप चांगला फटका बिटवीन द गॅप मध्ये. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, प्रेस अ बुलेट शॉट, 4 रन. चार बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवर. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा आहे प्रगतीपथावर. स्वतः प्रथमेश घरत, बंटी घरत सकाळच्या 17 पासून या ठिकाणी जॉईंट आहे. अगदी चांगला खेळाडू, उंच सकल बांध्याचा. तेव्हा तो बॅटिंग करतो ना त्यावेळेला एलेक्स हेल्सचीच आठवण येते. या वेळेला ऑन साइडला फटका तर छान खेळलाय. रितेशच्या बॅट मधून बॉडमॅनचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. या चौकार आणि संघाची धाव संख्या. अप्रतिम चांगले कॅमेरा वर्क आतापर्यंत पाहायला मिळतं. आमच्या कॅमेऱ्याच्या लाईन्सवर प्रेम करणारा कलाकार अर्थातच कॅमेरामॅन. चांगला बॉल ह्या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, मजबूर केलं होतं. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांमध्ये 31 धावा. येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 47. 24 बॉल आणि 47 रन हे सामन्याचं समीकरण. दातीवर या टीमला विजय. आकाशी स्वप्नांच्या
पाहतायत सुंदर दृश्य पाहायला मिळतं. हे ती च्या माध्यमातून टिकलेले क्षणिक चित्रे पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं मराठी भाषा दिन, ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामांचा अभंग, मराठी शब्दात दडलेला संस्कृतीचा रंग, मायबोलीचा सन्मान ठेवून सदैव जपून मराठीचा झेंडा फडकू दे आकाशाला स्पर्श. मराठी माझी ओळख, मराठी माझा अभिमान. मराठी म्हणजे फक्त संवाद नाही, ती स्वाभिमानाची तलवार आहे. छत्रपतींच्या गर्जनेतून घुमलेली, संतांच्या अभंगातून फुललेली आणि आजच्या तरुणांच्या स्वप्नात धावणारी हीच आपली मराठी. मराठी शब्द साधे असतील पण त्यातील ताकद अफाट आहे. एक जय महाराष्ट्र उच्चारला की छाती आपोआप अभिमानाने ताठ होते. मराठी म्हणजे मातीचा सुगंध, आईच्या हाकेतला गोडवा आणि मैदानावरच्या समालोचनातील ज्वाला. आजच्या दिवशी फक्त एकच गर्जना, मराठी माझी ओळख नाही, मराठी माझं अस्तित्व आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक तमाम बांधवाला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळी एक रन येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32-46 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. सामना बॅलन्स आहे. इथून चटाळे टीमला जर जिंकायचं असेल तर कमबॅक करणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. अतिशय चांगली सुरुवात झाली, परंतु गोलंदाजांनी सुरुवात चांगली करून दिली असंच मी म्हणेन. जीत आज थोडासा खराब प्रदर्शन पाहायला मिळालं गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. असतो एक एक दिवस प्रत्येकाचा. टप्पा पडल्यानंतर काय चेंडूला फिरवलं होतं यावेळेला राजदीपने. अक्षरशः या बॉलवर राज्य केलं त्याने. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल ज्या पद्धतीने आपण पाहतायत. अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर जो टर्न अँड बाउन्स मिळाला, स्विंग अँड मिस. बॉल पहा गुडलेन स्पॉट वरून, मिडल स्टंप वरून, मात्र यावेळेला जी उसळी घेतली, कारण ही मातीची खेळपट्टी आहे. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. यावेळेला ऑन साईडला. आता मात्र या बॉलला ओळखलं, रीड केलं आणि सरळ चेंडूला पुलच्या फटक्यात डिलाइटफुल केलं. षटकार, 6 धावा. व्हॉट अ शॉट बाय रितेश. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जित काहीतरी राजदीपला यावेळेला कानमंत्र देण्यासाठी गेला होता. तो कानमंत्र कदाचित सफल ठरेल का? धीर दिलाय आपल्या पार्टनरला. धीर हा शब्द जवळचा मित्र आहे, त्यामुळे धीर धरा, सबर का फल मिठा होता आहे असं म्हटलं जातं. यावर ऑन साईडला शफल झालेत. काय फटक्याला एक्झिक्यूट केलंय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मॅग्निफिसंट टायमिंग अँड ट्रिमेंडस बॅटिंग बाय रितेश. सुपर बॅटिंग करत असताना अनुभव नाहीये तेवढा, परंतु या वेळेला गुणवत्तेची कमी सुद्धा नाहीये या खेळाडूकडे. दातिवरीचा एक भरवशाचा पॅकेज म्हणून ज्याकडे पाहिलं जातं. 44-0. चांगला फटका खेळला होता. ज्या पद्धतीने आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर थोडेसे शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर आले. सुंदर पोझिशन मध्ये येत असताना बॅलन्स अप्रतिम पाहायला मिळाला. तुम चांगला बॉल फिरवलाय, चांगला पुढचाच. या बॉलला आपण पाहिलं तर अगोदरच्या बॉलला षटकारात परावर्तित केलं, त्यानंतरचा बॉल आपण पाहिला तर काय टर्न अँड बाउन्स मिळालाय. ज्या पद्धतीने फिंगरचा वापर करतोय असं वाटलं रितेशला की बॉल बरोबर बॅटवर येईल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. परंतु इथे मात्र या वेळेला पाहायला मिळतं षटकार डॉट, षटकार डॉट आणि षटकार. काय क्लास बॅटिंग केले यान मॉर्गन स्टाईल मध्ये. चेंडूला फेकून दिलंय. या षटकारा समवेत 50 धावा या फलकावर दातिवरी टीमच्या. 12 बॉल मध्ये 31, रितेशच्या बॅट मधून 8 बॉल मध्ये 13 रन, हेमंत यांच्या बॅट मधून. आता विजयासाठी 28 ची आवश्यकता. काय पोझिशन मध्ये आले, बॅटची ग्रीप बदलली, स्वतःला स्विच केलं आणि सरळ बॉलला फेकून दिलं डी बॅकवर्ड पॉइंटला. क्लासिकल बॅटिंग बाय रितेश. दातिवरी टीम 50 वर जाऊन पोहोचले गेले. 3 षटकांच्या अखेरीस 18 बॉल आणि 28 रनची आवश्यकता असेल दातिवरी टीमला. घेऊया एक छोटासा कॅन्डी डीजे ब्रेक. HK कडे जाऊया. Somebody
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 18 बॉल आणि 28 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. कारण मातीची खेळपट्टी जेव्हा असते ना त्यावेळेला गोलंदाजाचा कस लागला जातो. फलंदाजी सुद्धा मात्र या वेळेला अप्रतिम होत असताना पाहायला मिळते. परंतु परिपूर्ण गोलंदाजाला रीड करून खूप चांगली बॅटिंग केले. परंतु हे आकडे जेव्हा येतात 17 बॉल 28, 17 बॉल 17, 16 बॉल 16 हे डेंजरस आकडे सध्या तरी आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहिलेले आहेत. 17 बॉल आणि विजयासाठी 28 रन. चाफेवाडी चषक सध्या आपण पाहतायत. श्रीकृष्ण मंडळ गेली कित्येक वर्ष परंपरा ही जोपासली गेली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्या स्पर्धेचं बिगुल वाजायचं. चांगला बॉल स्लोवर बॉल होता. मात्र 1 रन पासून वंचित राहणार नाहीये. धावा येत आहे. स्ट्राईक रोटेट होते. बाईकच्या स्वरूपात 1 रन महेंद्र भोईर सरांकडून. आणि सध्या आपण पाहिलं तर महेश घरत यांना आपण पाहिलं तर 10,000 रुपयांना त्यांची बोली लागली गेली. त्यामुळे ते खुश असतील आपल्या ओनरवर. सध्या परेश कुडूसर त्या ठिकाणी चांगलं ऑक्शन करत असताना पाहायला मिळत आहेत. एक आदर्श शिक्षक आहेत. अग्री प्रीमियर लीग जी 12 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये पार पाडली जाणार आहे. 16 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण. 51 रन झालेत. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 15 आणि 15 बॉल मध्ये 27. इथून सुद्धा सामना बॅलन्स आहे. राजदीपने चांगली यावेळेला विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतोय. 15 बॉल आणि 27 ची आवश्यकता. दातिवरे टीम आता स्ट्रगल करते या षटकामध्ये पहिल्या 3 बॉल मध्ये. बॅटची एज घेत राजदीप 1 हँडने चेंडूला स्टॉप केलंय. काय गोलंदाजी आतापर्यंत किरणची राहिले. किरण चांगला बॉल डिलिव्हर करत असताना थोडासा दबाव वाढला गेलाय. बॉल आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये 27. विजयासाठी 18 बॉल 28 रनची आवश्यकता असताना सामना अगदी नेत्रदीपक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. ट्रेस बुलेट शॉट. 4 रन रितेशच्या बॅट मधून. अगदी नेत्रदीपक आणि सौंदर्यपूर्ण फटका. चाफेवाडी चषक चौकार. गुड शॉट. 4 रन. हो, 15 बॉल मध्ये 35 रन केलेत. क्या बात आहे रितेश. यावेळेला ऑन साईडला सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. काय फटकेबाजी सुरू आहे. सुपर टायमिंग. रितेशच्या बॅट मधून मात्र क्लास यावेळेला फटकेबाजी होत असताना जसा बॉल आला तसाच बॉल मात्र या वेळेला बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना एक सुंदर षटकार पाहायला मिळतो. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 61. 61 धावा. 17 रनची आवश्यकता आहे. 41 वर खेळी करतोय सध्या तरी आपण पाहिलं तर. चांगली बॅटिंग करत असताना 12 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण. त्यामध्ये 41 रन वैयक्तिक इंडिव्हिज्युअल. रितेशच्या बॅट मधून धावांचा वेग वाढलाय. वय वर्ष फार कमी परंतु प्रतिभेची कमी नाहीये. कंपॅरिझन करताना 41 ला 2 होते चटाळी टीम आणि इथे 61 धावा आणि कोणताही गडी बाद झालेला नाहीये. म्हणजेच सरस आहेत आतापर्यंत. कारण इथे 20 रन जास्त एक्स्ट्रा आणि 2 विकेट्स वाचवलेत. आता 12 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 61 धावा झालेत. 12 बॉल 17 हे सामन्याचं समीकरण. हेमंत एका साईडला, एक अनुभवी तर एक यंगस्टर असे सलामीवीर 2 पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राजदीपला आणलंय. राजदीप काही मॅजिकल गोलंदाजी करेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेलाय. ऑन साईडला 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटतील परंतु फेक येईपर्यंत या वेळेला आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 63 वर जाऊन पोहोचले गेले. 11 बॉल आणि 15 रन. हलकेशा हाताने चेंडूला दिशा दिली आणि विकेट डाऊन.
चांगला झेल टिपला गेलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. फक्त जंटल पुश करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय, कारण आता सामना यावेळेला बॅलन्स आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 15 रन. गौरव पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. पोलीस दलात कार्यरत आहेत. सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य अगदी मनापासून जोपासतात. आमच्या महाराष्ट्र पोलीस बांधवांना मानाचा सलाम असेल. चांगला झेल कॅच कॅरी केलाय आणि हे ऍक्शन रिप्लेच्या द्वारे आपण क्षणचित्रे विविध अँगलने कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहतायत. आणि सरळ बॉल कव्हर पॉइंटच्या हातामध्ये जबरदस्त उत्कृष्ट झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना सुमित. व्हेरी नाईस कॅच. या पोरीचं नखरा भारी, साडी नेसली या नऊवारी, हाय चिकटीच नखरेवाली, ही पोरगी लईच न्यारी. तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली ग, तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली. खाण रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. थँक्यू. 10 बॉल मध्ये 15 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 63 धावा सध्या फलकावर पाहायला मिळतात. गौरव आल्यावल्या मोठ्या प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील जरूर केली गेली. काय अपील केली होती? इंटरनॅशनल अपील. मला थोडीफार ह्या वेळेला जरूर आठवलं. ग्रॅम स्वॅनची ज्या पद्धतीने आठवण आली अशा पद्धतीने ती अपील करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. राजदीप ऑन साईडला रॉबिन उत्तप्पा कॉपीबुक स्टाईल मध्ये बॉलला वळवलंय. वेगळी शैली पाहायला मिळाली फिल्डिंग करण्याची आणि पाहता पाहता 2 रन्स अॅक्युरेट पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 65 धावा. आता 8 बॉल आणि 13 रन. सामना होता कुठे, आता आला कुठे. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये याच गोष्टी खूप मायने राखतात की झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटने शिकवलंय. यावेळेला ऑफ ब्रेक बॉल होता. विकेट मिळण्याची दाट शक्यता. फिल्डर येत आहेत आणि हा झेल शेवटच्या मोमेंटला मनीषने मात्र उंजळ पुढे आणली आणि कदाचित हा झेल सुटला असता, परंतु काय झेल टिपला गेलाय. सूप ऑफ कॅच. मॅग्निफिसंट कॅच. ऍज अ कॅप्टन कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेश. सँडीला आपण पाहतायत. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना काय कॅच टिपला होता. ऑफ ब्रेक बॉल. थोडासा बाउन्स सुद्धा मिळाला आणि पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बराच वेळ चेंडू हवेत राहिला. पहिला फिल्डर आला त्याने मात्र मिस केलं, परंतु मनीषने या वेळेला कोणत्याही प्रकारची कारण न सांगताना सुंदर झेल टिपला गेला. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये हेच खूप महत्वाचं असतं की एकामेकांवर चिडण्यापेक्षा एकमेकांवर समजून घेणं हे क्रिकेटमध्ये खूप मोलातोलाचे शब्द असतात. त्यामुळे तो या फिल्डरला त्याने काहीच सांगितलं नाही. झाली चुकी हरकत नाही, परंतु माझ्या आता झेल बसला यावेळेला तर एक विकेट चांगली मिळाले. इथून कदाचित टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच आपल्याला पाहू शकतायत. 7 बॉल आणि 13 रन हा निर्णायक बॉल असेल. इथून शेवटच्या ओव्हरमध्ये किती टार्गेट असेल ते मात्र यावेळेला किती धावा हव्या असतील हा बॉल ठरवेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. राजदीप आपल्या बॉलिंग मार्कवर उर्द विकेटने ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत आणि सँडीला परतावा लागेल. ओ माय गॉड. आता सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ही खरी आहे टेनिस बॉल क्रिकेटची ओळख. काय जबरदस्त सामना होता कुठे, आला कुठे आणि कशा पद्धतीने मात्र सिच्युएशन कंडिशन नुसार आतापर्यंत बॅटिंग केली ती रितेशने. रितेशला फक्त या षटकामध्ये ड्रामा पाहायलाच आवडला, परंतु आता रितेश इथे विचार करेल कारण त्याच्याकडे स्ट्राईक तर लगेच मिळणार नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात आता 41 धावा झालेत. 16 बॉल मध्ये त्याने जबरदस्त बॅटिंग केले. सँडी थोडंसं कॉलिंग चुकलं. रितेश धावत सुटला आणि या वेळेला आपण पाहताय T6 ची बॅट यूज करत असताना अर्षद मेमन उर्फ होंडो ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 65 ला 3. आता सिच्युएशन 6 बॉल 13 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सहाय जबरी माझा यार जिगरी, माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. कोण नडल तू असल्यावर
माळ शहर चाफेवाडीच्या शाखा तनिष गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिलाच बॉल हुक केलंय आणि हुकच्या फटक्यात 4 धावा बुक केलेत. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळते. आयुषच्या बॅटमधून चौकार आला आणि 69 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 9 रनची आवश्यकता. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला बॅकफुटला जात असताना बॉलला सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा खणखणीत झन्नाटेदार ऐन मोक्याच्या क्षणाला मात्र आयुष नावाचं वादळ घुंगावलंय. माहिती आहे आयुषला या वेळेला मॅच किती इम्पॉर्टंट पार्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण जवळ आलोय आपण जिंकण्याच्या आणि दरवाजे मात्र जवळ जवळ उघडली जात आहेत. आता 73 धावा झालेत परंतु फक्त म्हणून चालणार नाहीये. 5 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 4. तनिष एका साईडला दबावाखाली गोलंदाजी करत असताना आयुष समोर. दोन्हीही मात्र नौके खेळाडू पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. 3 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 5 रन. बॉलने बाउन्स घेतला होता मात्र राशदीपचं यावेळेला कौतुक करावं लागेल की यष्टांच्या पाठीमागे जेवढे विकेट किपर असतात ना आपण तेवढीच सुंदर काळजी घ्या. कारण अलीकडचं क्रिकेट खूप फास्ट झालंय. 5व्या 6व्या स्टंप्सला येऊन मात्र बेधडक बॅटिंग हुकच्या फटक्यात करतात. फॉलिंग स्वीप करतात. तर अशा वेळेला आपली सुद्धा काळजी तेवढीच घेणं फार गरजेची गोष्ट आहे. विकेट किपरला मी सूचित करेन. 13ला 3. यावेळेला ऑन साइडला फिनिशिंग टच होईल का? यस डेफिनेटली. 4थ्या बॉलवर फिनिश केलं या सामन्याला आयुषच्या बॅट मधून. छोटा पॅक बडा धमाका असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आयुष इज अ सुपरस्टार. व्हॉट अ बॅटिंग क्लास. जातीरे 1/7 विकेट्स आणि जयेश भोईर थोडेसे नाखुश होत असताना पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये